हरि ओम. रामकृष्ण हरी. लीड्स मराठी मित्रमंडळ यांचे विद्यमाने श्रीमद भगवद्गीता निरूपण अहिल्यानगरी निवासी परमपूज्य स्वामी श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांचे कृपेने आपण निरूपणास प्रारंभ करूया. प्रार्थना. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. ओम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. भजन करूया. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. बोलो श्री कृष्ण भगवान की जय. आपण सर्व जाणकार श्रोत्यांना, गीताप्रेमी साधकांना मी मनापासून वंदन करतो. आपल्या सर्वांच्या प्रोत्साहनामुळे गीतेतील काही श्लोकांचा मला भावलेला भावार्थ, मी केलेल्या अत्यल्प अभ्यासाचे विवेचन करण्याचा आनंद आपण सर्वजण प्राप्त करून या ज्ञानसागराचा अमृतरस घेऊया. आज श्रीमद भगवद्गीता अध्याय पहिला. आज आपण श्लोक घेणार आहोत 22, 23 आणि 24. यावदेता निरिश्चेहै योद्धुकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यम् अस्मिन् रणसमुद्यमे. पुन्हा एकदा. यावदेतान्निरिश्चेहै योद्धुकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यम् अस्मिन् रणसमुद्यमे. अर्थात मी रणभूमीवर युद्धाच्या इच्छेने सज्ज झालेल्या या कौरवांकडील योद्ध्यांना जोवर नीट पाहून घेईन, मला या युद्धात कोणाकोणाशी लढणे योग्य आहे, तोवर आपला रथ त्यामध्ये उभा करा. त्या पद्धतीने दोन्ही सैन्यांच्या मध्ये आपला रथ उभा करा अशी विनंती अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना केलेली आहे. आता मागील श्लोकामध्ये आपण पाहिले की युद्धात कौरवांकडील व पांडवांकडील सर्व योद्ध्यांनी आपापले शंख वाजवलेले आहेत. म्हणजे खरं तर लगेचच युद्धास सुरुवात होत आहे
हे ठरलेलेच. पण अचानक अर्जुनाच्या मनस्थितीत बदल होतो व त्यामुळे ते भगवान श्रीकृष्णाला रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन येण्यास सांगत आहेत. भारतीय संस्कृतीतील आपण मागे काय बघितलं ते आता थोडासा त्याचा उहापोह आपण करणार आहोत. भारतीय संस्कृतीत प्रत्येक वस्तू, आकार, चिन्ह, रंग, आवाज, कृती याचे वेळोवेळी कसे महत्व आहे. सनातन धर्मामध्ये एकूण 33 कोटी देव कोणते? आदित्य, रुद्र, वसु, अश्विनी कुमार यांची आपण मागच्या वेळेस थोडक्यात माहिती बघितली. आद्य शंकराचार्यांनी 5 प्रमुख देवता ठरवून दिल्यात. त्याप्रमाणे गणपतीचे पूजन करणारे गणपत्य, देवीचे पूजन करणारे शाक्य, सूर्याची पूजा करणारे सूर्योपासक आणि भगवान विष्णूची पूजा करणारे वैष्णव, भगवान महादेव शंकराची पूजा करणारे शैव. हे प्रमुख 5 देवतेचे पंचायतन कसे मांडावे याचं सुद्धा मार्गदर्शन भगवान श्री शंकराचार्यांनी आपल्याला करून दिलेलं आहे. त्यानंतर आपण बघितलं की देह कसा बनतो, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय म्हणजे काय, आत्मज्ञान प्राप्त झालेली 6 तत्वचिंतक. त्यामध्ये आपण बघणार आहोत की ह्या भारतवर्षामध्ये सर्वात मोठी आणि ती पुरातन ते आत्तापर्यंत कोणती कोणती तत्वचिंतक झाले त्यांची नावं आपण बघूया. फक्त भगवान श्रीकृष्ण, योगाचे प्रवर्तक कपिल मुनी, प्लॅटिनस, आद्य शंकराचार्य, ज्यू तत्वचिंतक स्पिनोझा, श्री समर्थ रामदास स्वामी यांची माहिती आपण थोड्या प्रमाणात घेतली. मनुष्याच्या अंगी विवेक कसा निर्माण होतो त्यासाठीचे आपण 3 प्रकार पाहिले. महान विभूती, व्यासजी, नारद मुनी, शंकराचार्य, कौटिल्य उर्फ चाणक्य, लोकमान्य टिळक, योगी अरविंद असे, त्यानंतर समर्थ रामदास स्वामी आदी महान विभूतींचे कार्य आपण थोडक्यात मागे पाहिले. विशेषतः दासबोधात असलेले विविध विषय याचा आपण अत्यल्प अभ्यास बघितला. भगवद्गीतेतील कर्म, भक्ती, ज्ञान यांच्याबद्दलची ओझरती माहिती आपण बघितली आहे. मनावर विजय मिळवण्यासाठी काय करावे हे पण आपण थोडक्यामध्ये बघितलं. तसेच मन म्हणजे स्मरणशक्ती, निर्णयशक्ती, चिंतन, एकाग्रता, व्यवहार, ज्ञान, संस्कार, अनुभव इत्यादी अनेक बाबी लक्षात घेऊन इंद्रियामार्फत केलेल्या कृतीला कर्म असे म्हणतात, हेही आपण पाहिले. अवचेतन मन, चेतन मन, अतिचेतन मनाचाही आपण थोडासा अभ्यास केला. आता आपण बघणार आहोत की गीता का वाचावी, का ऐकावी याचा मुख्य उद्देश आपण पुन्हा पुन्हा बघणार आहोत. कर्मयोग हाच गीतेचा मुख्य उद्देश आहे. आपल्याला जे विहित कर्म आहे ते आपण समजून घ्यायचं आहे आणि ते सावधपणे, चाणाक्षपणे आणि तत्परतेने करायचं आहे. हा गीतेचा मुख्य उद्देश आहे. अर्जुनाने मनात कोणतीही शंका न घेता क्षत्रिय ह्या नात्याने युद्ध करून, लढून, जिंकून राज्य करावे हा उद्देश कर्मयोगाच्या माध्यमातून भगवंतांनी म्हणजेच भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेला आहे. योग म्हणजे जुळणे, जीवशिवाची भेट म्हणजे योग, जीव आणि ब्रह्म एक होणं यासाठीच गीता सांगितली आहे. गीता सांगताना त्याचा मानवी जीवनामध्ये कसा उपयोग होईल किंवा त्याचा फायदा काय, आम्ही आता गीता बघतो, वाचतो, ऐकतो, त्याचं कारण काय आहे ते आपण बघूया. तर भगवान श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे आपले विहित कर्म फळाच्या अपेक्षेने केले नाही तर त्या कर्माचा कोणताही दोष आपल्याला लागत नाही. म्हणजेच चांगले कर्म केले तरी पुण्यही लागत नाही
आणि वाईट कर्म केले तरी पापही लागत नाही, ही अत्यंत वरची पायरी आहे. कारण कर्म करताना मला फक्त कर्तव्यच करायचे आहे, तेही निरपेक्ष भावनेने, मग पुन्हा जन्म मरण नाही. आपला जो आत्मा आहे तो परमात्म्यामध्ये निश्चित विलीन होणार. गीतेच्या अभ्यासाने भव्य दिव्य ते घ्यावे, मिळमिळीत अवघे टाकावे. वाईट विचार ऐकणे बोलणे पूर्णपणे वर्ज, वाईट गोष्टी बघणे सुद्धा नाही. सारखे शुभ ज्ञान विद्या मिळवणे हे आपले जीवनाचे उद्दिष्ट केवळ गीता ऐकल्याने बोलल्याने व पाठांतर केल्याने होते. याची अनुभूती यायला लागते. याच्यासाठी काय करावं लागतं, ते प्रत्यक्ष करावं लागतं. समोर अन्नाचं पाची पक्वान्नाचं ताट ठेवलेलं आहे, त्याचं वर्णन खूप केलंय आणि आपण ते बघितलंय. आपण मनाने अगदी ते घेणार आहोत, परंतु जर आपण प्रयत्न करून आपल्या हाताने जर ते आपल्या मुखामध्ये आपल्या तोंडामध्ये जर ते अन्न घातलं नाही तर त्याचा काही उपयोग होणार नाही. त्याप्रमाणे गीतेमध्ये जे काही थोडी गोष्टी आपल्याला करायला सांगितल्या जातात त्या आपण आपल्या जीवनामध्ये करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. विशेषतः गीतेमध्ये गीता जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळेस क्रोध आणि भय यापासून आपली सहज मुक्तता होते. गीतेच्या ऐकण्याने अगदी मृत्यूचीही भीती माणसाला वाटत नाही. जीवनाचा खरा अर्थ, शरीर स्थिती, मनोस्थिती, आत्मस्थितीचा खरा अभ्यास गीता पठणाने होतो. सर्वात महत्वाचं, आपला संसार सुखात होतो. कोणत्याही अडचणी येत नाही आणि जरी अडचणी आल्या तरी त्याचे निराकरण होण्यासाठीची शक्ती, बुद्धी, युक्ती आपल्याला आपोआप येते. आपण नेहमी म्हणतो की परमेश्वर आपल्याला जी मदत करतो, ती आपलं जे संरक्षण करतो ते हातामध्ये काठी घेऊन करत नाही, तर आपल्याला तो यथायोग्य बुद्धी देतो आणि त्याप्रमाणे आपलं कार्य आपल्या हातून होतं. त्यासाठी आपली पूर्ण श्रद्धा भगवद्गीतेवर असणं मात्र गरजेचं आहे. भगवद्गीतेवर आपण श्रद्धा ठेवली पाहिजे. त्यासाठी अगोदर कष्ट करावे लागतात, विश्वास ठेवावा लागतो. संत व अनुभवी साधकांच्या सहवासात राहणे मात्र आवश्यक आहे. आपण हे नेहमी बघतो की नेहमी आपण चांगल्या लोकांच्या सहवासात राहिलं की आपोआप आपल्याला हळूहळू पण निश्चितपणे गीतेची माहिती मिळाल्याशिवाय राहणार नाही. गीतेच्या ऐकण्याचे सोलीव सुख प्राप्त होते. खरे काय, खोटे काय, प्रत्येक क्षणाला कसे वागावे, कसे बोलावे हे सुद्धा हळूहळू आपल्याला निश्चित समजते. थोडक्यात ज्ञानी माणूस ज्ञानी होतो, अर्थात त्यासाठी निरंतर ध्यास आणि समोरच्याच्या मनाचा, बुद्धीचा, अंतःकरणाचा ठाव घेण्याची क्षमता प्राप्त करणे गरजेचे आहे. जसं विमान चालवायचं असेल तर वैमानिक व्हावं लागतं, त्याच्यासाठी काही दिवस काही वर्ष ट्रेनिंग घ्यावं लागतं. तशाच पद्धतीने हे अध्यात्मशास्त्र ज्यावेळेस आपल्याला अभ्यासायचं आहे तर आपल्याला योग्य प्रकारे आपण तयार झालं पाहिजे. त्या पद्धतीचं ट्रेनिंग आपण घेतलं गेलं पाहिजे. कसं बोलावं, कसं वागावं हे आपोआप आपल्याला यायला लागतं. मग त्यासाठी काय लागतं, तर त्यासाठी दोन गोष्टी लागतात. एक गोष्ट म्हणजे लागते विवेक आणि दुसरा लागतो वैराग्य. हे व्ही स्क्वेअर आपण नेहमी लक्षात ठेवायचे. आता त्याच्याबद्दलची आपण डिटेल माहिती बघणार आहोत. आपल्याला गीतेमधला प्रत्येक शब्दाचे अनेक अर्थ आहेत हे आपण मागे बघितलं. त्यामध्ये सरळ अर्थ आहे, भावार्थ आहे, गुह्यार्थ आहे आणि हे आपण समजून घेण्यासाठी आता आपण वैराग्य ह्या शब्दाचा सरळ अर्थ बघूया. वैराग्य म्हणजे अंगाला राग फासायचे आणि जंगलात निघून जायचं, हे 100 वर्षापूर्वी योग्य होतं. आता तसं नाहीये. सर्वसामान्य माणसे ज्यांचा धर्माचा अभ्यास नाही, धर्माचा अभ्यास करण्याची इच्छाही नाही, धर्मावर त्यांची श्रद्धाही नाही आणि कोणतीही धार्मिक शिस्त नाही, जे लोक केवळ निद्रा, म्हणजे आपण सर्वसामान्य माणूस, आणि हे प्रत्येकाकडे 100% नाही, आपल्याकडे 10-15% तर हे निश्चित गुण आहेत. मग त्यामध्ये काय आहे
की केवळ निद्रा, झोप, भय, मैथून, काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, लोभ, उपभोग आणि माया याच वस्तूंचा विचार करतात. आपण आपल्या मनाला विचारलं पाहिजे की मी दिवसभरातून ह्या गोष्टींसाठी किती वेळ देतो, आणि त्याप्रमाणे अनेक वर्ष नुसते जगत राहतात. संसारापासून अलिप्त होणं, वेगळं होणं, प्रत्यक्ष वेगळं होणं, वेगळं होता आलं नाही तरी मनाने अलिप्त होणं, याला वैराग्य असे म्हणतात. आपण काय म्हणतो, इदन्नम मम. आपण काय, शंकराचार्यांनी काय सांगितलंय, ब्रह्मसत्य जगन्मिथ्या. परंतु आपले इंद्रिय आपल्याला तो विचारच करू देत नाही, कारण इंद्रियाच्या सुख उपभोगासाठीच आपण आपलं आयुष्य घालवतो. मग आपण दिवसभरातून तो विचार केला पाहिजे की मी माझं आयुष्य या इंद्रिय सुखासाठी किती घालतो आणि स्वतःचा अभ्यास किती करतो, आणि ते प्रमाण आपल्याला थोडंसं व्हाईस वर्सा करायचं आहे. खरं काय हे समजण्याची पात्रता अंगी यावी लागते. गीतेमध्ये म्हटलंय, विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. आणि आपले ज्ञानचक्षु उघडायचे असतील तर आपल्याला हळूहळू प्रयत्न केला पाहिजे, दररोज नियमितपणे विचार केला पाहिजे. आणि एकदा का विचार करणं सुरुवात केली की हे सहज शक्य होतं. एकदा का या संसार विषयाच्या गोष्टी आपणास नीट समजल्या की त्याविषयीचे आकर्षण आपले हळूहळू पण निश्चित कमी होते आणि उपभोगाचीही वृत्ती ही नष्ट होते. फक्त यावर आपण विचार केला पाहिजे. मी नवी गाडी घेतली, कुठलीही 4 चाकी म्हणा, 2 चाकी म्हणा, गाडी घेतली. मला त्याच्याबद्दलचं अप्रूप किती दिवस असतं, 1 महिना, 2 महिने, नंतर ते रुटीन होऊन जातं. आणि मग माझं जे सुख आहे, आनंद आणि समाधान, याच्यातला फरक आपण समजून घेऊ. आनंद हे काही क्षणापुरतं असतं, परंतु समाधान हे कायमस्वरूपी असतं. त्याच्यासाठी उदाहरण कोणतं आहे की बाळ जेव्हा जन्माला येतं आणि ती मुलगी होते, त्यावेळेस वडिलांना समाधान वाटतं की माझ्या घरी लक्ष्मी आलेली आहे. आणि एकदा का तिचं लग्न, ती लहानची मोठी होऊन शिक्षण, नोकरी, आणि तिचं लग्न झाल्यानंतर चांगल्या घरामध्ये ती जेव्हा प्रवेश करते दुसऱ्या, त्यावेळेस वडिलांना समाधान वाटतं. लग्नाचा आनंद वेगळा आणि समाधान वेगळं, की ज्यांनी कायमस्वरूपी आपल्या मन चित्त स्थिर होतं त्याला समाधान असं म्हणतात. आता वैराग्यात आपलं जीवन परमेश्वरासाठी घालवावे असे वाटते. इदन्न मम, हे माझं नाही, मी स्वतः सुद्धा जगतोय ते परमेश्वरासाठीच जगतो आहे, अशी ठाम आपली धारणा झाली पाहिजे. आणि ही प्रयत्नाने होते. वैराग्यामुळे संसार खोटा आहे, तो सतत बदलणारा आहे. आनंद हा क्षणभर आपण नेहमी बघतो आणि समाधान मात्र आयुष्यभर राहते. वैराग्यामुळे काय होतं, आत्मसंयमन होते, आत्मशुद्धी होते, आत्मज्ञान प्राप्त होते. माणूस कोणत्याही परिस्थितीत समत्व बुद्धीने समाधानी राहतो. सनातन धर्मामध्ये आपले जीवन ह्याच पद्धतीने जगावे म्हणून शंकर भगवान आपल्या पत्नीला म्हणजे पार्वती माताकडे विनंती करतात. काय करतात, आणि आपणही करतो ती विनंती, कारण ती आपली माता आहे, ती अन्नपूर्णा माता आहे. मग शंकराचार्यांनी ह्या पद्धतीचा जो श्लोक आहे तो मी आता आपल्याला सांगतो. अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देही च पार्वती. अर्थात, हे पार्वती माता, तू शंकर भगवानांना प्राणाहूनही प्रिय आहे. मला माझ्या संपूर्ण जीवनामध्ये पुरेसे ज्ञान व वैराग्य येण्यासाठी हे अन्नपूर्णा माता तू मला भिक्षा दे. आता ज्ञान कशाचं, तर ज्ञान सगळंच आलं. पैसे किती कमवावे, किती मर्यादित कमवावे, किती जास्त कमवावे, पुढचं प्लॅनिंग कसं करावं, सर्वाच ज्ञान जे आहे, खावं किती, प्यावं किती, झोपावं किती, ह्या सगळ्या गोष्टीचं आपलं कर्तव्याबाबतीतला अभ्यास करावा, हे सगळं ज्ञान. आणि हे इदन्न मम ह्या पद्धतीचं वैराग्य येण्यासाठी आपण जे अन्न खातो त्या अन्नाला अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद असावा, यासाठी हा श्लोक म्हणायचा आहे. आणि जरी नाही आपल्याला श्लोक म्हणता आला तरी सुद्धा अन्नाला नमस्कार केला तरी तो
त्या पद्धतीने आपल्या शरीरामध्ये बदल करतो, आपल्या कृतीमध्ये बदल करतो, आपल्या पावित्र्यामध्ये सुधारणा होते, आपली सच्छलता वाढते आणि आपला सात्विक भाव वाढतो. अर्थात संसार मिथ्या जरी असला तरी तो यशस्वी करायचाच. योग्य गोष्टी योग्य वयात, एक एक शब्दाला वेगवेगळा अर्थ आहे आणि गहन अर्थ आहे बरं. योग्य गोष्टी योग्य वयात योग्य वेळेला विवेकाने सारासार विचार करून हा संसार करायचाच आहे. कारण आपला गृहस्थाश्रम आहे. 4 आश्रमाच्या पद्धतीनुसार ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यासाश्रम. आता ब्रह्मचर्य आश्रमामध्ये वैराग्याची फक्त माहिती करून घ्यायची आहे. ब्रह्मचर्य आश्रमामध्ये वैराग्याची फक्त माहिती करून घ्यायची आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे. गृहस्थाश्रमामध्ये वैराग्य हळूहळू अंगी बाळगण्याचा प्रयत्न करायचा आहे, की हे वैराग्य मला काही दिवसांनी घ्यायचंय बरं जवळ. आणि वैराग्य पूर्णतः समजून घ्यायचं आहे गृहस्थाश्रमात. कर्तव्याला कुठेही चुकायचं नाहीये. वानप्रस्थाश्रमात मात्र 70 ते 80% वैराग्यामध्ये राहायची सवय लागली पाहिजे. वानप्रस्थाश्रमामध्ये महत्वाचे निर्णय, मुलांच्या बाळांच्या काही निर्णयामध्ये ढवळाढवळ न करणे, अलिप्तपणे वागण्याचा हळूहळू प्रयत्न करणे, हे सगळं वैराग्यामध्ये मोडतं. आणि संन्यास आश्रमामध्ये 90 ते 100% वैराग्य पूर्णपणे आपल्याला आलं पाहिजे आणि त्यामुळे आपलं जीवन सार्थकी लागणार यात शंका नाही. आपण वैराग्य या शब्दाचा ढोबळमानाने अर्थ पाहिला. जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर 2च गोष्टी लागतात, ज्ञान आणि वैराग्य. या 2 गोष्टीच माणसाचं हित करतात. आता ज्ञान हे किती प्रकारचं आहे त्याबद्दल अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे ज्ञान आहेत. त्यामध्ये विद्या वेगवेगळ्या आहेत, पराविद्या अपराविद्या, आपण ते बघणारच आहोत. पण ज्ञान हे सध्या आजच्या पुरतं ते यथार्थ ज्ञान आणि सापेक्ष ज्ञान. भारतीय सनातन धर्माप्रमाणे प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शब्द हे ज्ञानाचे 4 प्रकार आहेत. बौद्धिक ज्ञान हे खालील प्रमाणे. आता बौद्धिक ज्ञान जर आपल्याला वाढवायचं असेल तर काय करावं लागतं, तर अध्ययन, चिंतन, मनन, विचार किंवा तर्क, स्मृती आणि कल्पना या ज्ञानाच्या प्रकाराची यथायोग्य माहिती आपण नंतर घेणारच आहोत. चिंतन म्हणजे काय, अध्ययन, आणि हे सगळ्यात माहिती आहे, काही फार मोठं जगाविरायचं माहिती नाहीये. चिंतन म्हणजे त्याच गोष्टीचा वारंवार विचार करणे, मनामध्ये सुद्धा त्या गोष्टी ठसवून ठेवणे. अहो, रामरक्षेमध्ये म्हटलेलं आहे, एक कंठे धारयस्तस्य करस्त्या सर्वसिद्धया. रामाचं नाव जर आपण आपल्या कंठामध्ये धारण केलं तरी सुद्धा आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. माझ्या रोमारोमात राम आहे, तोच आहे राम, हा करता आहे, आणि तो राम माझं निश्चितपणे माझं ज्या काही गोष्टी आहेत तर त्या पूर्ण करणार, अशी मनोमन खात्री श्रद्धायुक्त अंतःकरणाने जर आपण केली, रामनामाचा जप केला, तर निश्चितपणे आपल्याला यश मिळतं. आणि त्याच्यासाठी आपण वाल्या कोळीचं उदाहरण वारंवार सांगत असतो. आता सध्या आपण आलो इकडे परत. अर्जुन आपल्या सैन्यांच्या विरुद्ध कोणकोणते मोठे वीर महायोद्धे लढणार आहेत, त्यांनी कशी व्यूहरचना केली आहे, त्यांच्याकडे कोणकोणत्या युद्ध सामुग्री आहेत, प्रत्येकाने आपापले स्थान कसे निश्चित केले आहे, त्यांचे अंतर्गत मन कसे आहे, म्हणजे आतून घाबरलेले आहेत का ते बेडर आहेत, त्यांची मानसिकता कशी आहे, ते किती उत्साहित आहेत का तत्पर आहेत, आदी सर्व बाबींचा आढावा घेणं हे अर्जुनाचे महायोद्धा या नावाने कर्तव्य होते. एखादा माणूस जे बोलतो त्याच्यापेक्षा त्याचं शरीर जे आहे ते 90% बोलतो. तो चालतो कसा, बोलतो कसा, बसतो कसा, हात वारे करतो कसा, त्यावरून आपण समजतो. आणि मग तो बोलतो काय हे फक्त 10% असतं. म्हणून त्या ठिकाणी अर्जुनाने मला योद्धे बघू दे म्हणून त्या ठिकाणी ते आलेले आहेत. म्हणून अर्जुनाने भगवंताला सांगितले की माझ्याशी कोण कोण लढतंय ते जरा मला एकदा डोळ्यानेच बघू तर दे.
त्यांच्या डोळ्यामधला आत्मविश्वास तर मला दिसू दे का ते घाबरलेले आहेत, कारण ते अधर्माच्या बाजूचे आहेत, कौरवांच्या बाजूचे. असं आपण आता पुढचा श्लोक बघणार आहोत. योत्स्यमानानवेक्षेहै य इतेत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धैर् युद्धे प्रियचिकीर्षवः. पुन्हा एकदा. योत्स्यमानानवेक्षेहै य एतेत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धैर् युद्धे प्रियचिकीर्षवः. अर्जुन म्हणतात, दुष्टबुद्धी दुर्योधनाचे युद्धात प्रिय करू इच्छिणारे जे जे हे राजे या सैन्यात आले आहेत, त्या योद्ध्यांना मी आता जरा पाहतो. कोण कोण आहेत की अशा या दुष्टबुद्धी दुर्योधनाच्या बाजूने कोण कोण लोक आहेत आणि कसे कसे ते आहेत ते बघण्यासाठी ही विनंती ह्या श्लोकामध्ये केली आहे. आपण मागे पाहिलंय की दुर्योधन हा दुष्टबुद्धी होता. दुष्टबुद्धी असल्यावर माणूस स्वतःचा व कुळाचा नाश स्वतःच करून घेतो. म्हणून आपण दुष्टबुद्धी वागायचं नाही. म्हणून आपलं आपल्या मनाकडे नेहमी लक्ष पाहिजे की हे माझं वागणं दुष्टबुद्धीत मोडतं का, याचाही आपण अभ्यास करायचा. आता बघा, माफ करा, माणसाची दुष्टबुद्धी होण्याचे खालील कारण आहेत. एखाद्याची दुष्टबुद्धी का होते त्याचे कारण आपण बघणार. अयोग्य खाणे, कुसंगती, वृथा अभिमान, चुकीचा विचार करणे, नेहमी स्वतःच्याच प्रगतीचा विचार न करता इतरांबद्दल असूया द्वेष ठेवणं, परोपकाराची भावना नसणे, माझे ते माझे आणि तुझे ते माझे, सात्विक विचाराचा अभाव, दुसऱ्याचे नेहमी वाईट कसे करता येईल याबद्दलची कटकारस्थाने करणे. बघा, प्रत्येक शब्दाला खूप नीट अर्थ आहे. आपण शांतपणे याचा विचार केला पाहिजे. स्वतःबाबत नेहमी असंतुष्ट राहणे, तामसी आहार घेणे, गुरुजनांबद्दल आदर न ठेवणे, सारखा क्रोध करणे, कोणत्याही गोष्टीत नकारात्मकता किंवा दोष काढण्याची दृष्टी, कोणालाही माफ न करणे, सारखी सुडाची भावना ठेवून वागणे, क्षमाशीलतेचा अभाव, टोचून बोलणे, हे दुष्टबुद्धीचे लक्षण मी सांगतोय आपल्याला. कडवट बोलणे, प्रचंड अहंकारी, अशी अनेक लक्षणं ही दुष्टबुद्धी माणसाची आहेत. पुन्हा एकदा धावता आढावा घेतो. याचं कारण असं आहे, माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण कागद पेन घ्यावा, त्यावर हे लिहावं, त्यानंतर दिवसातून एकदा तरी त्याच्यावर नजर फिरवावी, वाचावं, म्हणजे मग ते आपल्या अंतर्मनामध्ये निश्चितपणे जाईल. मग त्यामध्ये अगदी घाईत सांगायचं ठरलं तर अधर्मी आईवडील, अयोग्य खाणे, कुसंगती, वृथा अभिमान, चुकीचा विचार करणे, नेहमी स्वतःच्याच प्रगतीचा विचार न करता इतरांबद्दल असूया बाळगणे, परोपकाराची भावना नसणे, माझे ते माझे, तुझे ते माझेच, सात्विक विचारांचा अभाव, दुसऱ्याचे नेहमी वाईट कसे करता येईल याबद्दलची कटकारस्थाने करणे, स्वतःबद्दल नेहमी असंतुष्ट राहणे, तामसी आहार घेणे, गुरुजनांबद्दल आदर न ठेवणे, सारखा क्रोध करणे, कोणत्याही गोष्टीत नकारात्मकता व दोष काढण्याची दृष्टी, कोणालाही माफ न करणे, सारखी सुडाची भावना मनात ठेवून वागणे, क्षमाशीलतेचा अभाव, टोचून बोलणे, कडवट बोलणे, प्रचंड अहंकारी, ही दुष्टबुद्धी माणसाची लक्षणे आहेत. आणि वरील सर्व लक्षणे दुर्योधनात पूर्णपणे होती. तो राजा असल्याने त्याला कोणीही विरोध करू शकत नव्हते. विदुर काकाने दुर्योधनाला सांगितले होते की पांडवांना वनवासाला पाठवणे हे धर्मबाह्य आहे. असे सांगताच दुर्योधनाने भर दरबारातून त्यांना अपमानित करून हकलून दिले. इतका उद्दामपणा दुर्योधनाच्या अंगी ओतप्रोत भरलेला होता. माणसाने आपल्या आयुष्यात कधीही वाईट लोकांना साथ देऊ नये, अन्यथा कोरड्याबरोबर ओलेही जळते. या न्यायाने
सज्जन माणसांचाही नाश होतो. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. फुलासंगे मातीस वास लागे याप्रमाणे नेहमी सज्जन लोकांच्या सहवासात राहावे. हे युद्ध धर्मासाठी होते व कौरव हे धर्माविरुद्ध वागत असल्याने त्यांना पराजित करणे हाच प्रमुख उद्देश या युद्धाचा होता. त्यामुळे माहीत असूनही कौरवांच्या बाजूने कोणकोणते राजे आहे हे मला पाहू दे असे अर्जुन म्हणतो. धारिष्ट व सत्सत विवेक बुद्धी जागृत असल्याचा परिणाम काय होतो? काय म्हटलं मी? धारिष्ट धैर्य व सत्सत विवेक बुद्धी जागृत असल्याचा परिणाम काय होतो याचे महाभारतातील सर्वोत्तम उदाहरण म्हणजे युयुत्सु. हा कौरव भावंडांपैकी एक दुर्योधनाचा सावत्र भाऊ होता. द्रौपदी वस्त्रहरणाचे वेळेस दुर्योधनाचा विरोध करणारा हा एकमेव कौरव होता. युद्धामध्ये सर्व कौरव मारले गेले, पण हा सावत्र कौरव मात्र वाचला होता. युधिष्ठिर म्हणजे धर्मराजाने युद्ध सुरू होण्यापूर्वी आपल्याला कदाचित कल्पना असेल की त्यांनी सर्व कौरवांना आवाहन केले होते की हे धर्मयुद्ध आहे. आम्ही पांडव धर्माच्या रक्षणासाठी लढत आहोत. ज्या कोणाला कौरवांच्या बाजूने लढायचं नाहीये, आमच्या बाजूला लढायचं आहे, त्याने आमच्या गटामध्ये सामील व्हावं, कारण आम्ही धर्मयुद्ध लढत आहोत. त्यावेळेस धारिष्टवान व विवेकशील युयुत्सु पांडवांच्या बाजूने लढण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे व तो महाभारत युद्धामध्ये त्यामुळे वाचला. तो इतका धर्मनिष्ठ होता की युधिष्ठिराने त्याला आपल्या मंत्रिमंडळामध्ये घेतले आणि पुढील 36 वर्षाचे राज्यकारभार अभिमन्यू आणि उत्तरापुत्र परीक्षित राजाच्या मंत्रिमंडळातही युयुत्सु याने काम केले. तात्पर्य, परिस्थिती कोणतीही असो आपण धर्माप्रमाणे वागावे, आपला सारासार विचार जागृत ठेवावा, नीती नियमांचे पालन केले तर संपूर्ण जग जरी आपल्या विरुद्ध गेले तरी सुद्धा असामान्य धारिष्ट माणसाच्या मनामध्ये निर्माण होते व शेवटी त्याचे निश्चितच कल्याण होते. हा इतिहास आहे आणि हे धर्माने सांगितलेलं आहे. चतुर्विध अनाधिकारी असलेल्या माणसाला गीतेचा उपदेश सांगू नये असे भगवंत 18व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 66 मध्ये सांगतात. हे आपण का श्लोक घेतलाय हा आज? त्याचं कारण आपण भाग्यवान आहोत की आपल्याला गीता ऐकायला मिळतीये. गीतेचं काही ज्ञान आपल्याला समजण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. व भगवंतानीच हे काय सांगितलंय ते मी सांगतो आपल्याला. इदन्नते ता तपस्काय ना भक्ताय कदाचन न चा शुश्रूषणे शवे वाचन न च मायोभ्यसूयती. हा श्लोक आहे 66वा 18व्या अध्यायातील. इदन्नते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चा शुश्रूषवे वाचन न च मायोभ्यसूयती. भगवंत म्हणतात हा गीता रूप अत्यंत रहस्यमय असलेला उपदेश कधीही तप न करणाऱ्या, भक्तिरहित असलेल्या, ऐकण्याची इच्छा नसणाऱ्या माणसाला सांगू नये. त्याचप्रमाणे मज भगवंतामध्ये दोष पाहणाऱ्याला तर कधीच सांगू नये. आपली दृष्टी कुठे आहे त्याच्यावर ज्याचं त्याचं आपण ठरवायचं असतं. याचा आपल्यासाठीचा अर्थ असा आहे की आपण कधीतरी तप करतो. अहो, तप म्हणजे सगळेजणच तप करतात, फक्त आपलं लक्ष पाहिजे की मी तप करतो. सिन्सिअरली अभ्यास करणं, आपल्या आई वडिलांची सेवा करणं, स्वयंपाक करणं, घरामध्ये सामान आणून देणं, हे सुद्धा एक प्रकारचं तप आहे. फक्त ते समजून उमजून आपण करायला पाहिजे. आणि तप या विषयावर सुद्धा आपण सविस्तर चर्चा करणारच आहोत. आपण काही प्रमाणामध्ये भक्ती करणारे आहोत. 100% भक्त होणं अशक्य आहे, पण आपण काही प्रमाणामध्ये करतो. त्यामुळे भगवंतानी आपल्याला परवानगी दिली गीता ऐकायची. आपल्याला भगवद्गीता ऐकण्याची इच्छा आहे
व आपण भगवंतामध्ये दोष काढण्याची कल्पनाही करू शकत नाही. अर्थात आपण सगळे भाग्यवान आहोत. या ज्ञानयज्ञाला सर्वार्थाने मदत करणारे महानुभाव म्हणजेच आपण सर्व, यामध्ये आपण सर्व नियमित ऐकणारे, तांत्रिक बाबीकडे प्रामाणिकपणे व अचूक लक्ष देऊन कष्ट करणारे व अल्पसा अभ्यास करणारे, यामुळे आपला हा भगवंताचा सेवेचा ज्ञानयज्ञ अखंडित चालू राहणार आहे. कारण आपणा सर्वांवर भगवंताची निश्चिम कृपा आहे. तथापि आठवड्यातून एकदा 1 तास गीता ऐकणे हे वारंवार सांगावं लागतं. आमचे गुरु सुद्धा आम्हाला सांगतात, दररोज सांगतात. म्हणून हे माझं कर्तव्य ठरतं की मी आपल्याला सांगावं, की त्यावर लेखी टिप्पणी काढणे, त्यातून त्या दिवसातून एकदा तरी वाचणे, इतरांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करणे. श्रीमद भगवद्गीता सार्थ समजावून घेऊन तिचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोग करणे हे आपले सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. हे आपण नेहमी लक्षात असू द्या. मग आमच्या गुरूंच्या समोर ज्यावेळेस ते आम्हाला गीता सांगत होते, त्यावेळेस एकाने असा प्रश्न विचारला की आम्ही इतरांना सांगायचं, आमच्याजवळ माणसंच नाहीयेत, सगळेजण आपापल्या कामामध्ये बिझी आहेत. मग गुरूंनी काय सांगितलं की भगवंताला तुम्ही गीता सांगा. भगवंताचा फोटो तर ठेवू शकताल तुम्ही, मग भगवान श्रीकृष्णाचा फोटो ठेवा समोर आणि त्याच्यासमोर वाचा आणि त्याला सांगा, भगवंता मला जेवढं समजलं तेवढं मी सांगतो बरं तुला, आणि मग तू मला चांगली बुद्धी दे आणि मला याच्यातला अजून गहन अर्थ मला मिळू दे. अशा पद्धतीने भगवंताला विनंती करायची. आता आध्यात्मिक जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी पुन्हा आपण तिथे आलो की विवेक व वैराग्य ह्या 2 शब्दाचा नेहमी उल्लेख होतो. आज आपण ह्या दोन्ही शब्दाचा अत्यल्प अभ्यास करणार आहोत. आध्यात्मिक जीवनामध्ये अनेक गोष्टी, आध्यात्मिक जीवनात काय काय करावं लागतं? कर्मकांड आहे, पूजा आहे, व्रत आहे, वैकल्य आहे, षोडशोपचार पूजा आहे, पंचोपचार पूजा आहे, मानस पूजा, असे विविध प्रकार आहेत. पण त्या पूजा करताना आपल्या मनामध्ये कोणते भाव असावेत, कोणते साहित्य असावे, पहिल्यापासून ते पूजा पूर्ण होईपर्यंत कशी कृती असावी, याचे सविस्तर वर्णन वेदात आलेले आहे. परंतु श्रीकृष्ण भगवानांनी आपल्याला सर्व मोकळीक दिलेली आहे. म्हणजे एखाद्या दिवशी बेल नसेल, एखाद्या दिवस तुळस नसेल, दोन्हीही नसेल तरी सुद्धा त्याला पर्याय दिलेले आहेत. त्या पद्धतीने भगवंत म्हणतो, फक्त तुमचं अंतःकरण मी बघतो. ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे बघतो, पण याच्याकडे प्रमाण कमी आहे. तुमच्या अंतःकरणामध्ये माझ्याविषयी कोणता भाव आहे, भक्तिभाव तो प्रामाणिक आहे ना, ह्या गोष्टी मी बघतो. म्हणून भगवद्गीतेतील अध्याय 9 मधील श्लोक 26 मध्ये भगवंत म्हणतात, पत्रम पुष्पम फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृतम अज्ञामी अश्नामी प्रयतात्मनः. परत एकदा बघू आपण हा श्लोक. आपण प्रयत्न करा मराठी अर्थ काढण्याचा. पत्रम पुष्पम फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृतम अश्नामी प्रयतात्मनः. अर्थात जो कोणी भक्त मला प्रेमाने पान, फूल, फळ, पाणी इत्यादी अर्पण करतो, त्या शुद्ध बुद्धीच्या निष्काम प्रेमी भक्ताने प्रेमाने अर्पण केलेले ते पान, फूल इत्यादी मी प्रेमपूर्वक ग्रहण करतो. आपण नेहमी म्हणतो देव भावाचा भुकेला. आज आपण आपला भाव कसा असावा? शुद्ध बुद्धी, शुद्ध सात्विक गुण, भक्तियुक्त प्रेममय अंतःकरण. यासाठी विवेक व वैराग्य यांचा सुंदर समन्वय कसा असावा याचा आपण अभ्यास आता थोडासा बघणार आहोत. दोन्ही पाहिजे, पण त्यांचा समन्वय योग्य पाहिजे. या अगोदर भगवंताची कोणत्या आसक्तीने भक्ती पूजा करावी हे आता आपण बघणार आहोत बरं का. फार महत्वाचा भाग आहे, सगळेजण लक्ष चित्त देऊन ऐकावं. की आपल्या मनामध्ये काय आहे भगवंताबद्दल, भगवंताच्या गुणांची महात्म्याची आसक्ती आहे का, का भगवंताच्या रूपाबद्दल आसक्ती आहे,
का भगवंताच्या स्मरणाची सारखा भगवंताचं स्मरण करावं याच्याबद्दल आसक्ती आहे का? का पूजेबद्दल आसक्ती आहे की सारखी देवाची पूजा अगदी मन लावून करावी? हे आपण आपल्यालाच विचारायचं आहे. आणि दास्य भक्ती आहे का? की देवा मी तुझा दास आहे, ते माझी नौका तेवढी पार कर. किंवा सख्य भक्ती आहे का? की माझा तू सख्या आहेस. अशा पद्धतीने तुझी आपली भक्ती आहे का नाही? आपली आसक्ती कशावर आहे? पुन्हा एकदा मी सांगतो की गुण महात्म शक्ती, रूपासक्ती, स्मरणशक्ती, पूजाशक्ती, दासाशक्ती आणि सख्याशक्ती इत्यादी अनेक आसक्ती भगवंताबद्दल आपल्याला असल्या पाहिजे आणि आपला अभ्यास आपणच करायचा आहे. भगवंताचे गुण आठवावे की रूप आठवावे, की नेहमी स्मरण करावे, की नित्य नेमाने फक्त पूजाच करावी, की भगवंताचे आपण दास आहोत अशा पद्धतीने भगवंताचेच होऊन राहावे, यासाठी विवेकाची गरज आहे. मग सगुण आणि निर्गुण हे आपण जे 12व्या अध्यायामध्ये बघितलं होतं त्याच्याशी हा थोडासा पराशर आहे. आता बघूया, ज्याप्रमाणे गाडी चालवताना एकूण 4 चाके लागतात, चाकात योग्य प्रमाणात हवा असावी इत्यादी अनेक शेकडो गोष्टी व्यवस्थित असाव्या लागतात, तेव्हाच आपला प्रवास सुखकर होतो. मग त्याच्यात ऑइल आहे, डिझेल आहे, वगैरे वगैरे, त्यामध्ये आपण नको जायला. थोडक्यात गाडी चालायची असेल तर हजारो गोष्टी त्या लागतात आणि त्या योग्य लागतात. त्याचप्रमाणे अध्यात्मात प्रगती करण्यासाठी, उपासना समाधानकारकपणे करण्यासाठी विवेक व वैराग्य यांचा अचूक समन्वय साधणं आवश्यक आहे. घरातील प्रत्येकाच्या हातच्या चहाची चव नेहमी वेगवेगळी असते बरं का, हे आपल्याला माहिती आहे, हे काही विशेष नाही सांगत मी. त्याचे कारण काय आहे? तर सूक्ष्मतेने अभ्यासल्यावर त्यांनी केलेली कृती, वस्तूचे प्रमाण म्हणजे चहा, साखर, दूध वगैरे, कालावधी, किती वेळ गॅसवर ठेवला, गॅसचा वेळ इत्यादी अनेक बाबींचा सूक्ष्म अभ्यास केल्यावरच आपल्या लक्षात येतो की याचा चहा चांगला झाला, याचा चहा चांगला झाला, वगैरे वगैरे. तसंच उपासना, कर्म, साधना करताना सूक्ष्म अभ्यास केला की आपल्या समाधानाच्या पातळीची उंची ही वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यासाठी आपण वारंवार आपलंच निरीक्षण करायचं आहे. याला स्वयं अध्ययन असं म्हणतो. विवेक आणि वैराग्य यांच्या समतोल प्रत्येक क्षणाला अनुभवणं हे आपलं परम कर्तव्य आहे. की माझ्यामध्ये आता विवेक आहे का वैराग्य आहे, यांचं बॅलन्सिंग बरोबर आहे का नाही, अन्यथा प्रपंचही धड नाही आणि परमार्थही धड नाही, अशी आपली अवस्था निश्चित होते. यासाठी आपणच आपल्याला नेहमी काही प्रश्न विचारायचे आहेत आणि ते आपणच सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि सत्संगात सुद्धा राहायचं आहे. थोडेसे प्रश्न आहेत, आपण ते बघूया. मी कोण आहे? माझा जीवनाचा उद्देश काय आहे? माझी उपासना कोणती? जगाचे स्वरूप काय आहे? ते कसे ओळखावे? भगवंताच्या स्वरूप अनुभवाची लक्षणे काय? अनेक प्रश्नांची उत्तरे शुद्ध बुद्धीने आकलन करणे, समजावून घेणे आणि व्यवहारात उतरवणे यालाच विवेक असे म्हणतात. आणि गुरूंच्या, सत्पुरुषांच्या, चांगल्या माणसांच्या, सिनियर लोकांच्या कडून आपल्याला ह्या गोष्टी समजू शकतात. त्यामध्ये काही फार मोठं अवघड आहे असं काही नाही. आपल्या शरीराची, देहाची किंमत चर्मचक्षुला व डोळ्यांना आत्मज्ञानापेक्षा कमी वाटली पाहिजे. म्हणजे आपलं जे शरीर आहे त्याबद्दलची उदासीनता आपली हळूहळू वाढली पाहिजे. देहातून सुख घेण्याची जी प्रवृत्ती आहे ती आपली हळूहळू कमी झाली पाहिजे. मला हे आवडतं, मला ते आवडतं, कोणाला आवडतं? मनाला आवडतं. मन म्हणजे तू आहे का? नाही. तू कोण आहेस? तू शुद्ध आत्मा आहेस. मग त्या आत्म्याला काही आवडतं का? काही नाही. नैनम छिंदन्ति शस्त्राने आपण मागे बघितलंय. ते तात्पर्य असं आहे की या संसारामध्ये देहातून सुख घेण्याची इच्छा आपली कमी झाली पाहिजे आणि ती होते हळूहळू. हेच पाहिजे, हे नको, हा विचार नष्ट होणे. हीच भाजी आवडती, तीच भाजी आवडते, नाही. अन्न हे पूर्ण ब्रह्म. आपण हे सुखासाठी करतोय, हे काही शिक्षा म्हणून नव्हे. मनाने कोठेही, कोणतेही, कशातही गुंतून न राहणे यास वैराग्य म्हणतात. मग दृष्टा, दर्शन आणि दृश्य याबद्दल आपण पुढे बघूया. वैराग्याविषयी, वैराग्याअभावी विवेक पांगळा असतो.
विवेक म्हणजे साराचार विचार. तर विवेकाच्या अभावी नुसते वैराग्य दुराग्रही व तर्क दुष्ट ठरते. विवेक आणि वैराग्य योग्य प्रमाणामध्ये प्रत्येक क्षणी असले की माणूस आतून बाहेरून मोकळा होतो. त्याच्या बोलण्यात, वागण्यात, चालण्यात कोणताही विरोध नसतो. मला काहीतरी दाखवायचंय, मला काहीतरी जे माझ्यात नाही ते मला दाखवणं हा खोटारडेपणा, तर तो सुद्धा आपोआप आपला नष्ट होतो. म्हणून चांगले व उत्तम लोक त्यांचे वागणे बघून खूप आश्चर्य करतात. जेव्हा असं माणूस सरळ वागायला लागतो त्यावेळेस लोक म्हणतात, अरे एवढं सरळ कसं काय, जरा बावळट दिसतंय. परंतु त्याच्या मनामध्ये माहित असतं की हे सगळं नष्ट होणार आहे, ते परमात्माच आहे, मी त्याच्या विरुद्ध का विचार करू वगैरे वगैरे, आणि हे प्रयत्नाने जमतं. उत्तम साधक एक प्रकारे परमार्थाचा प्रचारकच असतो. त्यास भगवंताशिवाय इतर कोणत्याही वासना, इच्छा नसतात. त्याच्या रोमारोमात वैराग्य भिनलेले असते. त्याच्या विवेक आणि संकल्पना, धारणा या अतिशय उच्च पातळीच्या असतात. तो सर्व आध्यात्मिक गोष्टी मनापासून श्रद्धायुक्त अंतःकरणाने प्रामाणिकपणे करतो. मधुर व रसाळ हरिकीर्तन करतो. आणि त्याला हे माहिती असतं की मी जेव्हा भगवंताचं नाव घेतो तेव्हा भगवंत माझ्या समवेत असतात. तात्पर्य, उत्तम विवेक, प्रखर वैराग्य, शुद्ध आचरण, योग्य दान, परोपकार या गुणांनी आपण संपन्न व्हावे. अत्यंत कठोर, कठीण, जळजळीत वैराग्य असावे. कोणाकडून काहीही अपेक्षा न ठेवणे हा सुखी होण्याचा राजमार्ग, बरं का. आता हे वाक्य आपण आपल्या हृदयामध्ये कोरून ठेवा. ब्रह्मज्ञान स्वतःच्या अनुभवाचे असावे. ब्रह्मज्ञान हळूहळू समजून घ्यावे. पूजा, अर्चा, भजन नियमितपणे करावे. परोपकारी वृत्ती असावी. नुसते वैराग्य वेडपट आणि दुराग्रही असते. म्हणजे हेच करेल ते एकच करेल, एकाच पायावर उभा राहील, नुसतं अग्नीमध्येच बसेल वगैरे वगैरे, ते हे वेडपटपणा असतो. नुसते शब्दाचे ज्ञान जरी नुसते बडबडच करत बसा आणि प्रत्यक्षात काहीच करत नाही, मग ते कसं असतं, तर ओशाळवाणं आणि कंटाळवाणं असतं. म्हणून ज्ञान आणि वैराग्य याचा सुरेख संगम घालण्याचा नेहमी प्रयत्न करावा. आणि जे मनापासून प्रयत्न करतात त्यांनाच साधू असं म्हणतात. सावधान, जीवनात अध्यात्म यावे व परमार्थ साधावा यासाठीच भगवद्गीतेचा अभ्यास आपण करत आहोत. अध्यात्म म्हणजे काय, तर अधि म्हणजे शरीर आणि आत्म म्हणजे आत्मा. शरीर आणि आत्म्याचा अभ्यास त्याला अध्यात्म म्हणतात. आणि परमार्थ म्हणजे काय, तर जीवनात सर्वश्रेष्ठ प्राप्त करून घेण्याचा मोक्षाचा मार्ग म्हणजे परमार्थ. आपण त्या मार्गाने जायचं आहे. तो अभ्यास आपण करूया आणि आपले जीवन समाधानी ठेवूया. आता 24वा श्लोक आहे. संजय उवाच एव मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. संजय म्हणाला, धृतराष्ट्र असे म्हणाले. आता या ठिकाणी 4 जण आहेत आपल्याला माहितीये. धृतराष्ट्र एक आहे, संजय आहे, अर्जुन आहे आणि श्रीकृष्ण आहे. अर्जुनाने असे म्हटल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने आपले दोन्ही सैन्यांच्या मध्ये आपला रथ उभा केलेला आहे. आता आपण अर्जुनाला गुडाकेश का म्हणतात, ऋषिकेश श्रीकृष्णाला का म्हणतात, याचा थोडक्यात थोडासा उहापोह करूया. तर गुडाका म्हणजे निद्रा किंवा अज्ञान, यावर विजय मिळवणारा. अर्जुनाने भगवंत श्रीकृष्णाच्या सहवासाच्या कृपेमुळे निद्रा व अज्ञान ह्या दोन्ही गोष्टींवर विजय मिळवला. त्यामुळे अर्जुनाला गुडाकेश असे म्हटले जाते. गुडाकेश या शब्दाचा अर्थ सृष्टीवरील प्रत्येक जीवाचे मन व इंद्रिये यांचे मार्गदर्शन. याचं मार्गदर्शक कोण आहे, तर भगवान श्रीकृष्ण आहेत. म्हणून भगवान श्रीकृष्णाला ऋषिकेश असे म्हटलेले आहे. खरा भक्त हा भगवान श्रीकृष्णाचा नाम, रूप, गुण आणि लीला यांचेच चिंतन करतो. त्याला दुसरं काही सुचतच नाही. तोच भगवंताचे कृपेस प्राप्त होतो. अर्जुन हा ज्ञानी, धर्माचरण करणारा, न्यायी होता.
त्याने सर्व इंद्रिय पूर्णपणे आपले त्याचे इंद्रिय त्याच्या ताब्यात होते. त्याबाबतची उर्वशी नावाची जी अप्सरा होती, त्यांनी त्या अप्सरेने अर्जुनाला शाप दिलेला आहे. ती गोष्ट, छोटीशी गोष्ट आपण बघूया. की एकदा इंद्राकडे काही कामानिमित्त किंवा इंद्राला मदत करण्यासाठी अर्जुन जेव्हा स्वर्गात गेले, त्यावेळेस रात्रीच्या वेळेस त्या काळच्या प्रथेप्रमाणे अप्सरा जी होती ही उर्वशी, ती अर्जुनाकडे गेली. आणि अर्जुनाकडे गेल्यानंतर अर्जुन हा नर होता. नर म्हणजे काय? न म्हणजे न रमणारा. कशात न रमणारा? इंद्रिय सुखामध्ये न रमणारा तो नर असल्यामुळे त्यांनी तिला सांगितलं की तू इथून निघून जा, कारण तू माझ्या आईसारखी आहे. कारण मी इंद्राच्या आशीर्वादाने झालेलो असल्यामुळे, तू माझ्या आईसारखी असल्यामुळे मी काही तुझ्या अंगाला हात लावणार नाही. त्यावेळेस तिने त्याला बरंच पांडित्य सांगितलं. त्यावेळेस ती म्हणाली, अर्जुन म्हणाला की माते, मी तुझ्या पाया पडतो. ज्याप्रमाणे कुंती आहे किंवा इंद्राची पत्नी जशी आहे त्याच पद्धतीने तू आहेस. त्यामुळे हे सौभाग्यशालिनी सुंदरी, माझा जन्म राजा इंद्राच्या आशीर्वादाने झालेला आहे. तू राजा इंद्राच्या दरबारी अप्सरा आहेस. राजा इंद्र व तुमच्या आपसात प्रेम आहे. त्यामुळे तू माझ्या दृष्टीने गुरुपत्नी समान आहे. राजा इंद्राने मला अनेक शस्त्र अस्त्र दिलेले आहेत. त्याच्या आशीर्वादानेच माझा जन्म झाला आहे. त्यामुळे तू मला पूजनीय आहे. अर्जुन पुढे म्हणतो, हे कल्याणी, तू माझ्यासाठी महाभाग्यवंत कुंती राजा इंद्राची पत्नी सची समान आहे. म्हणजेच तू मला आई समान आहे. मी तुझ्या चरणावर मस्तक ठेवतो. तू परत जा. उलट तूच आई समान आमचे रक्षण कर. ह्या पद्धतीने अर्जुनाने ज्यावेळेस त्या उर्वशीला म्हटलेलं आहे, त्यावेळेस श्रीसुलभ स्वभावाप्रमाणे त्यावेळीच्या परिस्थितीनुसार अर्जुनाचे असे संभाषण ऐकल्यावर कामज्वराने तप्त झालेली उर्वशी अत्यंत संतापली व तिने संतापाच्या भरामध्ये अर्जुनाला शाप दिला की मी तुझ्याकडे कामवासनेने प्रेरित होऊन आले आहे, परंतु तू माझा अपमान केलास. समग्र नारी जातीचा घोर अपमान केला आहेस. म्हणून तू स्त्रियांच्या मध्ये सन्मान रहित होऊन 1 वर्षासाठी षंडाप्रमाणे जीवन घालवशील व तुझे पौरुषत्व 1 वर्षासाठी नष्ट होईल. अत्यंत संतापलेली उर्वशी जोरजोराने श्वास सोडत आपल्या भाषेमध्ये दान दान पाय आपटत ती अर्जुनाच्या घरातून निघून गेलेली आहे. हे सगळं घटना कुठे झाली? स्वर्गामध्ये झालेली आहे. बरं, त्याची परिणिती म्हणून पांडवांच्या 12 वर्षाच्या वनवासात व 1 वर्षाच्या अज्ञातवासाच्या कालावधीमध्ये अर्जुन विराट राजाच्या दरबारी नपुसक म्हणजे बृहन्नडेचा वेश करून त्याला राहावे लागले. स्त्रियांच्या टिंगल टवाळीचा तो विषय अर्जुन झाला होता. अर्थात पुढे राजदरबारातील स्त्रियांना नृत्य शिकवण्याचे कामही त्याला त्या वर्षभरामध्ये करावे लागले. त्यावेळेसच विराट राजाची मुलगी उत्तरा हिच्याशी अर्जुनाने आपला मुलगा अभिमन्यू याच्याशी विवाह लावून दिला आणि उत्तरा मत्स्य कुळातील आणि अभिमन्यू भरत कुळातील अशा प्रकारे हे लग्न झाले. अभिमन्यू जेव्हा चक्रव्यूहात मारला गेला तेव्हा त्याची पत्नी, आपल्याला हे माहिती आहे, ही पत्नी उत्तरा ही गरोदर होती आणि तिच्याच पोटी पांडवांचा वंशज परीक्षिताचा जन्म झालेला आहे. आणि तिथून पुढे ती जी कौरवांची किंवा पांडवांचं, कौरव तर गेले, पांडवांचे वंशज पुढे राज्यकर्ते झाले. तात्पर्य, संपूर्ण महाभारत कालावधीमध्ये अर्जुन हा शूर, वीर, योद्धा, प्रामाणिक, चारित्र्य संपन्न व नीतिधर्म पाळणारा होता. त्याला भगवान श्रीकृष्णाचा पूर्ण आशीर्वाद होता. तथापि एका उर्वशी अप्सरेचा तो मोहजाळात अडकला नाही. त्याने निर्भीडपणे तिच्या शापाचा स्वीकार केला व त्याप्रमाणे तो वर्षभर नपुसंक म्हणून राहिला. धर्माचरणाचे आचरण करणाऱ्याचे सुरुवातीला कष्टमय जीवन असतेच, पण अंततोगत्वा तोच माणूस सुखी होतो. म्हणून आपण विवेक आणि वैराग्य याचा योग्य समतोल साधून
चाणाक्षपणे आपलं जीवन व्यतीत करणं हे आपलं कर्तव्य विसरता कामा नये. आता आपण थोडीशी पराविद्या आणि अपराविद्या याबद्दलची माहिती बघणार आहोत. आता पराविद्या म्हणजे ब्रह्मविद्या बरं का, आणि अपराविद्या म्हणजे ब्रह्मविद्ये व्यतिरिक्त सर्व विद्या ह्या अपराविद्या आहेत. त्याचं एक उदाहरण आपण बघूया. सनातन धर्मामध्ये सांगण्याची पद्धत अशी आहे की सुरुवातीला काय नाही करायचं हे सांगितलं जातं आणि नंतर काय करा हे सांगितलं जातं, म्हणजे ते पूर्णपणे चांगल्या प्रकारे लक्षात राहतं. त्यामुळे 6 शास्त्रामध्ये सुरुवातीला पूर्वमीमांसा आहे आणि नंतर उत्तरमीमांसा सांगितलेली आहे. आता त्या संदर्भातलं याला काय पुरावा आहे तर त्याच्या संदर्भामध्ये ज्ञानेश्वरीमध्येच त्याचा उल्लेख आलाय. ती एक छोटीशी गोष्ट आपण बघूया की एक लहान मुलगा अमावस्येच्या नंतरची जी प्रतिपदा असते त्या प्रतिपदेला आपल्या आईला म्हणाला की मला चंद्र दाखव. आता आम्ही जे सगळे जण आहोत ते मोक्षासाठी आपण हा प्रयत्न करत आहोत. सुखाने आपल्याला मृत्यू यावा यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. आपले कर्तव्य सगळे सांभाळून पूर्ण करून बरं का, मध्येच नव्हे. तर मग त्याच्यासाठी काय करावं लागतं तर सुरुवातीला अपराविद्या शिकावी लागते, त्यानंतर आपल्याला पराविद्या समजते. त्याच्यासाठी हे उदाहरण आहे की तो मुलगा आपल्या आईला म्हणाला की मला अमावस्येच्या नंतरचा चंद्र पहिल्या दिवशी जो आहे तो मला दाखव, प्रतिपदेचा चंद्र. आता ती चंद्राची कोर अत्यंत बारीक असते. मग आई काय म्हणती, ये म्हणे, चल तुला मी बाहेर दाखवते बरं का. मग आता तुला आकाशात तर ती बारीक कोर, याला काही दिसत नाही. मग ती म्हणती, हे बघ आता ते झाड दिसतंय का तुला? हो म्हणे. नीट बघ, त्या झाडाचा बुंदा दिसतोय का? हो दिसतोय. जा पुढे, तुझी नजर घे वर, अजून पुढे जा. अजून पुढे गेल्यानंतर मग ती झाडाची मोठी फांदी दिसते का? तो म्हणतो आई दिसते. मग अजून वरती बघ. मग आता छोटी फांदी दिसते का? दिसते. मग आता सगळ्यात वर झाडाचा शेंडा बघ. मग ती म्हणते झाडाचा शेंडा मला दिसला. आणि आता त्याच्यावरती बघ बरं काय आहे. तर त्याच्यावरती जी छोटीशी कोर आहे ती चंद्राची कोर आहे. त्याच पद्धतीने तो जो मोक्ष आपण उदाहरण म्हणून म्हणतो की सुरुवातीला आपल्याला शरीर, मन, बुद्धी, अहंकार याचा जो अभ्यास आहे म्हणजे तो झाडाचा अभ्यास आहे. आणि सगळ्यात शेवटी जे आपल्याला आनंदी समाधानी राहायचं आहे तर त्या चंद्राकडे बघून राहायचं आहे. पण त्यासाठी अगोदर अपराविद्येचा अभ्यास करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याशिवाय आपल्याला पराविद्या समजणार नाही. आणि पराविद्येचं एक मोठं कौतुक आहे की ही पराविद्या आपल्याला फक्त समजून घ्यावी लागते, तिची अनुभूती घ्यावी लागते, ती प्रत्यक्ष दिसत नाही. जसं भक्ती दिसते का? कोणी म्हणतं की अहो मला जरा भक्ती द्यावं विकत, मला जरा प्रेम द्या हो. नाही, ते गुप्त आहे. ह्या पृथ्वी तलावर जे चांगलं आहे ते गुप्त आहे. आई वडिलांचं प्रेम, नवऱ्याचं बायकोवर, बायकोचं नवऱ्यावर प्रेम जे आहे ते दिसतं का? मी काढून दाखवतो तुला, बघ माझं किती तुझ्यावर प्रेम आहे, असे होणे नाही. जे चांगलं आहे ते गुप्त असतं आणि जे वांगलं आहे ते दिसायला मात्र खूप छान दिसतं आणि बरं वाटतं. म्हणून म्हणतात की पापाची फळं खाताना गोड लागतात पण पचवताना सगळं आठवतं. आणि पुण्याची फळं सुरुवातीला कडू असतात परंतु त्याचा शेवट मात्र अत्यंत गोड असतो. हे आपण कधीही विसरता कामा नये. त्यामुळे नेहमी ज्ञान घेत राहावं. आणि ज्ञान हे कधीही न संपणारी अशी गोष्ट आहे, हा समुद्र आहे. त्यामुळे दररोज आपण 45 मिनिट जसा यथायोग्य आणि तसा तिथे वैराग्य आणि विवेकाचा वापर करूनच आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवायचंय की जे जे आपल्याला जमेल ते यथायोग्य करायचं आहे. पूजा करायची, 2.5 तास पूजा करता येते, 2 तास पूजा करता येते, 2 मिनिट सुद्धा पूजा करता येते, पण पूजा करायची आहे. नामस्मरण, कोट्यावधी नामस्मरण करणारे लोक आहेत. मला जमतंय 11 वेळेस, चालेल, काही हरकत नाही. गायत्री मंत्र 10 वेळेस म्हणा पुरुषांनी अर्थात, आणि श्रीसुक्त स्त्रियांनी म्हणा, वगैरे वगैरे. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या जवळच्या कुठल्या चांगल्या जाणकार माणसाला, वयस्कर माणसाला विचाराव्यात आणि त्या कराव्यात जरूर. तर अशा पद्धतीने पुन्हा आम्ही सांगणार ते हेच सांगणार
की पहाटे लवकर उठावं, ओंकार जप म्हणावा कमीत कमी 10 मिनिटं, सूर्यनमस्कार कमीत कमी 11, 1 पासून सुरुवात करायचा आणि विष्णू सहस्रनाम मात्र आपण ऐकलंच पाहिजे. सुरुवातीला हा कंटाळवाणा वाटेल, हे काय दररोज दररोज असं सांगताय, परंतु जे हिताचं आहे ते सांगितलं पाहिजे. ताट नुसतं तुमच्या समोर ठेवून काय उपयोग आहे? तुम्ही प्रत्यक्षात त्याचा जर वापर केला तर त्याचा निश्चितपणे फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्म संस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. कृष्णं वंदे जगद्गुरुं. हरि ओम तत्सत. तत्सत कृष्णार्पणमस्तु. इदन्न मम. ओम शांति शांति शांति. राम कृष्ण हरी.